नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन जाधव माऊली अकॅडमी पुसद या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे सरळ व्याज या प्रकरणावरील सर्व प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर सरळ व्याजवरचे प्रत्येक प्रश्न तुम्हाला येतील याची खात्री विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे आमच्या या माऊली अकॅडमी पुसद चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। पहा, सरळ व्याज म्हणजे काय? एखाद्या बँकेने किंवा एखाद्या सावकाराने केलेल्या व्यवहारावर त्या मुदली रकमवर जे काही जास्तीचे पैसे मिळतात त्याला आपण सरळ व्याज म्हणू विद्यार्थी मित्रांनो। परंतु सरळ व्याज हे आपल्याला मुदत म्हणजेच कालावधी, वर्ष गुणिला दर हे 100 पैकी आकारले जाते। यांच्या प्रमाणात आपल्याला सरळ व्याज मिळते, बरोबर आहे। आणि यांच्या प्रमाणामध्ये जी मुद्दल रक्कम असेल ती मुद्दल रक्कम, म्हणून सरळ व्याज बरोबर काय होते? सरळ व्याज बरोबर मुदत गुणिला दर जो 100 पैकी आकारला जाते आणि गुणिला मुद्दल। हेच या लक्षात ठेवायचं मित्रांनो। सरळ व्याज आता कुठल्याही पद्धतीचे प्रश्न हे जे एखादी मुद्दल रक्कम दिली असेल आणि त्या मुद्दल रकमेला त्यामध्ये जर सरळ व्याज दिलं तर पुढे सरळ व्याज आणि मुद्दल रक्कम मिळून काय होतंय? रास। म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज, मुद्दल अधिक सरळ व्याज। म्हणून सरळ व्याज या प्रकरणावरील आपण प्रश्नाकडे वळूया। प्रश्न खूप सोपे असतात। यामध्ये तुम्हाला पहिले सर्व सोपे प्रश्न विचारले जातात जे की सरळ व्याजामध्ये ह्या 5 मुद्द्यावर असतात। एक सरळ व्याज विचारले जाते, दुसरं तुम्हाला मुदत विचारले जाते, तिसरं तुम्हाला दर विचारला जाते, चौथं तुम्हाला मुद्दल विचारला जाते किंवा मग यापेक्षा जास्त रास विचारला जाते। म्हणजे हे 5 मुद्दे असे आहेत की जे तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत विचारले जातील। म्हणून पहिले प्रश्न जे आपण बघणार आहोत या 5 मुद्द्यावर आपण बघणार आहोत। पहा, तर मग पहिला प्रश्न आपण घेऊया। बघा, पहिला प्रश्न पहा, काय पहिला प्रश्न? दसादसे 5% दराने 4000 रुपयाचे 3 वर्षाची सरळ व्याज किती? पहा, एकदम सोपा प्रश्न आहे। विचारण्यात काय आलेला आहे? सरळ व्याज। म्हणून सरळ व्याज बरोबर मुदत किती वर्षाची दिलेली आहे? प्रश्नामध्ये बघू शकता तुम्ही 3 वर्ष, म्हणून 3 गुणिला दर किती दिलेला आहे? 5% म्हणून 5 किती पैकी? 100 पैकी। आणि मुद्दल रक्कम दिलेली आहे ती 4000 रुपये, म्हणून 4000 रुपये, बरोबर आहे मित्रांनो। म्हणून हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कापल्या जातील। 3×5 15 आणि 15 चौक 7, 3×5 हे 4000 आहेत मित्रांनो। हे 2 शून्य कापतील, 400 घेतले होते, बरोबर आहे। 3×5 15, 15 चौक 7 आणि 60वर हा एक शून्य बसेल, किती झाले? 600। म्हणजेच सरळ व्याज किती रुपये येतील मित्रांनो? 600 रुपये। या पद्धतीने लक्षात ठेवा। किंवा जर तुम्हाला शॉर्ट पद्धत लक्षात ठेवायची असेल तर या ठिकाणी शॉर्ट पद्धतीने मी सगळेच प्रश्न तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये थोडक्यात तुम्ही असं समजून घ्या की नेमकी शॉर्ट पद्धत का असतं। हे शॉर्ट पद्धत जे आहेत, एक्स पद्धतीने आपण हे प्रश्नाची उत्तरे काढू शकतो आणि त्या एक्स पद्धतीमध्ये जी काही मुद्दल रक्कम असते ही कायमस्वरूपी मुद्दल रक्कम हे 100% असते। किती टक्के असते? 100% असते। आणि त्यामध्ये सरळ व्याज हे मुदत आणि दर यांच्या गुणाकारावर, जर मुदत किती दिलेली आहे? 3 वर्ष आणि दर किती दिलेले आहे? 5 वर्ष, म्हणजे 3×5 15, म्हणजे 15% काय आहेत? सरळ व्याज आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। म्हणजे मुदत आणि दर यांच्या समप्रमाणात काय असते? सरळ व्याज असते। टक्केवारीच्या भाषेत बोलतोय मी, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे सरळ व्याज काय असते? मुदत गुणिला दर यांच्या प्रमाणामध्ये सरळ व्याज असते। आणि या दोन्ही मुद्दल आणि सरळ व्याज मिळून काय तयार होत असते मित्रांनो? रास। जर सरळ व्याज आपण 15% घेतले तर रास किती टक्के होईल? 115% काय होणार? रास होणार, बरोबर आहे। म्हणून काही प्रश्नामध्ये फिरकी प्रश्न असतात, ज्या प्रश्नामध्ये शॉर्ट पद्धतीने देखील तुम्ही उत्तरे काढू शकता। आणि ते उत्तरे काढत असताना तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की मुद्दल हे 100%, जसं या प्रश्नामध्ये आपल्याला
काय दिलेले आहे, मुद्दल रक्कम 4000 रुपये, म्हणून 100% बरोबर किती 4000, आणि विचारलं काय सरळ व्याज, म्हणून सरळ व्याज किती टक्के आहेत 15%, म्हणजे 15% बरोबर किती, बरोबर आहे, रास विचारलेली नाही आहे, म्हणून यांचं आपण उत्तर काढू शकतो तिरपा गुणाकार करून 100 गुणिला x, बरोबर आहे, काय करू शकतो आपण 100 गुणिला, हे रास नाही विचारले, 100 गुणिला x बरोबर 4000 गुणिला 15, 4000 गुणिला 15, हे 100 इकडे गुणाकारात आहे x ला, चल पदाला कोणतेही प्रक्रियेत जे असेल आणि बाजू जर चेंज करायची असेल तर पक्षांतराच्या नियमानुसार दुसऱ्या बाजूला ते विरुद्ध प्रक्रियेमध्ये जाते, म्हणून इथे गुणाकारात असल्यामुळे तिकडे भागाकारात, म्हणून इथे भागाकारात टाकले मी 100, या ठिकाणी इकडे गेलेत, हे 2 शून्य हे 2 शून्य कटतील, 15 चौक 60 आणि 60 वर 1 शून्य 600, बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे अशाही शॉर्ट पद्धतीने तुम्ही प्रश्नाची उत्तरे काढू शकता, म्हणून प्रत्येक प्रश्न या पद्धतीने काढू शकता आणि ह्या देखील पद्धतीने तुम्ही काढू शकता, म्हणून पहिले जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे मी ते 5 प्रकारचे प्रश्न विचारला जाईल, जसा हा प्रश्न सरळ व्याजावर होता, आता आपण प्रश्न बघूया, जसं इतर सगळे 5 पद्धतीवर आपण प्रश्न पाहू शकतो, जसं आता दुसरा प्रश्न बघा आपण काय म्हणतो, दुसरा प्रश्न असा म्हणतो 3000 रुपयाचे 8% दराने किती वर्षाची सरळ व्याज 480 रुपये होईल, बरोबर आहे, म्हणजे या प्रश्नामध्ये काय विचारलं मित्रांनो, या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला काय विचारलेलं आहे, 3000 रुपयाचे 8% दराने किती वर्षाची सरळ व्याज 480 रुपये होईल, म्हणजे या ठिकाणी किती वर्ष विचारलेत, म्हणून सरळ व्याज किती सांगितलं मित्रांनो या प्रश्नामध्ये 480, किती सांगितलं 480, आणि मुदत काढायची आहे, म्हणजेच वर्ष आणि मुदत सारखेच आहे, म्हणून मुदत गुणिला दर किती दिलेला आहे 8, जो 100 पैकी आपण आकारू, बरोबर आहे, त्यानंतर मुद्दल किती दिलेले आहे 3000 रुपये, बरोबर आहे, प्रश्नानुसार आपण संख्या घेतल्यात, आता ह्या मुद्दल काढायचे असल्यामुळे हे 100 इकडे कशात आहे भागाकारात आहे, इकडे कशात जातील गुणाकारात, 100 गुणाकारात गेलात, इथून हे 8 भागाकारात जातील आणि हे 3000 देखील इकडे भागाकारात आणि 8 गुणिले गुणाकारात, यांची प्रक्रिया गुणाकारात, मग आता इकडचे सगळे पक्षांतर केलेत, हा शून्य कटेल, अंश आणि छेदातला समान प्रमाणात शून्य कटत असते, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य देखील कटतील, बरोबर आहे, 8 1 8, 8 सकम 48, आता राहिला 6 भागिला 3, 3 1 3, 3 दुने 6, म्हणजेच किती वर्ष आलं मुदत येईल 2 वर्ष, किती वर्ष येईल विद्यार्थी मित्रांनो 2 वर्ष, बरोबर आहे, हा देखील प्रश्न आपण शॉर्ट पद्धतीने काढू शकतो, आता तुम्हाला शॉर्ट पद्धतीने काढत असताना माहित असायला पाहिजे 100% रक्कम म्हणजे मुद्दल रक्कम तुमच्याकडे किती दिलेली आहे 3000, म्हणून 100% बरोबर 3000, बरोबर आहे, आणि सरळ व्याजामध्ये आपण सांगितलं होतं मुदत आणि दर यांच्या प्रमाणात सरळ व्याज मिळते, म्हणून मुद्दल दिली तुम्हाला 8 आणि मुदत तुम्हाला दिलेली नाही आहे, म्हणून ते इथे लिहावं लागेल, बरोबर आहे, आणि या ठिकाणी त्यांचं सरळ व्याज किती दिलेलं आहे तुम्हाला 480, म्हणून 480, आता असा तिरपा गुणाकार 100 गुणिला 480 बरोबर 8 गुणिला मुद्दल गुणिला 3000, मग हे 8 गुणिला 3000 इकडे कशात जातील भागाकारात, म्हणजे शॉर्ट पद्धतीने गेलात तरी हीच प्रक्रिया येणार, सरळ पद्धतीने गेलात तरी तुम्हाला हीच प्रक्रिया येणार, म्हणून 0 0 कटतील आणि त्यानंतर हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, बरोबर आहे, त्याच्यानंतर लक्ष ठेवा 8 1 8, 8 सकम 48, 3 1 3, 3 2 6, म्हणजे या देखील ठिकाणी तुम्हाला मुदत किती येईल 2च वर्ष येईल, तुम्ही शॉर्ट पद्धतीने देखील काढू शकता सेम, अजून याच संदर्भामध्ये जे काही आपण 5 मुद्दे घेतले, जसं सरळ व्याजावर आपण काढलं, आता मुदत काढलं, अजून पुढे आपण काही प्रश्न घेऊ शकतो, जे प्रश्न तुम्हाला समजेल सरळ आणि सोप्या भाषेत, आणि बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न करत असताना एकदम चांगल्या पद्धतीने करायचं, जेणेकरून त्या प्रकरणावरील सगळे प्रश्न आपल्याला आली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, पुढचा प्रश्न, कोणत्या दराने 2500 रुपयाचे 4 वर्षाची सरळ व्याज 500 रुपये होईल, म्हणजे या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला, कोणत्या दराने, म्हणजे सरळ व्याज किती सांगितलं प्रश्नामध्ये 500 रुपये, बरोबर आहे, मुदत किती सांगितलं, किती वर्षाची सांगितलेली आहे 4 वर्षाची, बरोबर आहे, म्हणून 4, दर काढायचा आहे म्हणून x भागिला 100, किंवा या ठिकाणी आपण दर देखील लिहू शकतो, अननोन म्हणजे चलपद आपण कोणत्याही पद्धतीने लिहू शकतो, दर नाव देऊ शकतो किंवा x च्या स्वरूपात देखील लिहू शकतो, आणि मुदत किती दिलेली आहे, मुद्दल 2500, बरोबर आहे, याचं उत्तर पाहिजे म्हणून 100 इकडे कशात जातील सेम प्रोसेस गुणाकारात, 4 गुणिला
500 कशा जातील भागाकारात, हे 4 इकडे भागाकारात, हे 100 इकडे गुणाकारात आणि 2500 इकडे भागाकारात. त्यानंतर 2 0 2 0 कटतील. बरोबर आहे. पहा पुढे आता कसोटी लागू पडतील. 5 1 5, 5 5 25 किंवा मग पुढे अजून या 5 ची कसोटी याला लागेल. 5 1 5, 5 2 10, हा 0 शी 0, 4 1 4, 4 5 20 म्हणजे किती 5% दर असल्यामुळे काय राहील टक्के, 5% दर. बरोबर आहे. किती टक्के 5%. सेम तुम्ही शॉर्ट पद्धतीने देखील काढू शकता. प्रत्येक प्रश्न आपण तुम्हाला शॉर्ट पद्धतीने याच्यासाठी सांगत आहे कारण परीक्षेमध्ये आपल्यापाशी खूप कमी वेळ असतो आणि तो जो वेळ आहे तो वेळ वाचवण्यासाठी आपल्याला शॉर्ट पद्धतीची देखील गरज आहे. म्हणून एक स्वरूपाच्या पद्धती तुम्ही लक्षात ठेवायची. ओके. पहा काय सांगते 100% किती सांगितलेलं आहे रक्कम, हे मुद्दल रक्कम म्हणजे किती आहेत 2500. दर किती आहे काढायचा आहे, गुणिला वर्ष सांगितले होते 4, याच्या प्रमाणात असते सरळ व्याज आणि सरळ व्याज दिलेले आपल्याला 500. म्हणून 100 गुणिला 500 बरोबर दर गुणिला 4 गुणिला 2500. 4 गुणिला 2500 कशात येतात भागाकारात. म्हणून 2 0 2 0 कटतील. हे भागाकारात इकडे 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 2 10, 0 आणि 4 1 4, 4 5 20 म्हणजेच 5% दर येणार. कोणत्याही पद्धतीने प्रश्नाची उत्तरे काढल्यास सरळ आणि सोप्या भाषेत तुम्ही अगदी सहज काढू शकता. या व्यतिरिक्त देखील अजून काही प्रश्न आपण घेऊया जे तुम्हाला सराव केल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने येईल. कोणतेही पुस्तक तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्न येतील याची खात्री करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न काय म्हणतो. आता पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. दसादसे 5% दराने दसादसे 7.5% दराने एका रकमेची 2 वर्षाची सरळ व्याज 1350 रुपये होते तर ती रक्कम कोणती. काय म्हणते सरळ व्याज दसादसे 7.5% दराने एका रकमेची 2 वर्षाची सरळ व्याज 1350 रुपये होते तर ती रक्कम कोणती. म्हणजेच यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल काय विचारलेलं आहे आता आपल्याला मुद्दल. म्हणून सरळ व्याज किती दिली 1350, म्हणून या ठिकाणी आपण 1350 लिहितोय. मुदत किती दिलेली आहे, मुदत प्रश्नामध्ये बघून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. मुदत दिलेली आहे 2 वर्ष म्हणून इथे 2 गुणिला दर दिलेला आहे आपल्याला 7.5 म्हणून 7.5 भागाकारात मध्ये 100 कारण दर हे 100 पैकी आकारला जाते आणि गुणिला मुद्दल रक्कम तुम्हाला काढायची आहे म्हणून मुद्दल. बरोबर आहे. मग हे काय होतील 100 कशात जाईल इकडे विद्यार्थी मित्रांनो भागाकारातले पुन्हा गुणाकारात आणि 2 गुणिला 7.5 भागाकारात. दशांशच्या नियमानुसार छेदातला दशांश उडवण्यासाठी अंशामध्ये 0 वाढवा. जेवढे दशांश सोडून जेवढ्या संख्या आहेत तेवढे 0 अंशामध्ये वाढवा. छेदातला दशांश उडला जाईल. अंशामध्ये जर दशांश असेल तर छेदामध्ये 0 वाढवा. जेवढे दशांश नंतर संख्या आहेत तेवढे 0 वाढवा. दशांश उडविला जाईल. किंवा मग समान दोन्ही ठिकाणी असेल तर दशांश नंतर समान संख्या असतील तर आपोआप 0 उडला जातो. म्हणून इथे छेदातला हा दशांश उडवण्यासाठी 1 0 वरी वाढवावा लागेल. आलं लक्षात. पहा मग पुढे काय होते मित्रांनो. पुढे आपण यांना भाग देऊ शकतो. हे पक्षांतराच्या नियमानुसार इकडे गेलात. पुन्हा या दोघाला 25च्या पाड्यामध्ये येते. 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. बरोबर आहे. बे 1 बे, बे 2 4, बे 2 4. बरोबर आहे. आता इथे 3 राहिले. 3 ने या संख्येला भाग जाईल का, जाईल. कसोटी म्हणते 3 ची कसोटी म्हणते. दिलेल्या संख्येच्या अंकांची जर बेरीज 3 किंवा 3च्या पटीत येतील तर त्या संख्येला 3 ने भाग जातो, जाईलच. म्हणून देऊ 3 1 3, 3 चोक 12, राहिले किती 1. एकावर किती बसेल 5, 3 5 15, 3 0 0, 3 0 0. 2 गुणिला 4500, बे 0 0, बे 0 0, बे 5 10 0, आजच्याला 1, बे चोक 8, 8 1 9. म्हणजेच मुद्दल रक्कम किती आहे मित्रांनो, मुद्दल रक्कम आहे 9000. बरोबर आहे. याच पद्धतीने तुम्ही याला देखील शॉर्ट पद्धतीने काढू शकता. कसं लक्षात ठेवा 100% आता तुम्हाला काढायची आहे. मुद्दल रक्कम माहित नाही म्हणजे काय गृहीत करू आपण x. बरोबर आहे. या ठिकाणी x गृहीत केलंय. आता हे झालं. दर किती सांगतंय 7.5 आणि किती वर्ष 2 वर्ष.
म्हणजे 7.5 आणि 2 वर्ष, 2 गुणिला 7.5 या ठिकाणी 15, 7.5 गुणिला 2 15 किंवा 7.5 ने 2 ला गुणला तरी 15 येतंय. हे 15% काय सरळ व्याज आहे मुदत आणि दर यांच्या प्रमाणात, म्हणून 15% सरळ घेतलंय मी. इथे 2 गुणिला 7.5 घेऊ शकतो, पण इथे मी डायरेक्ट तुम्हाला 15% घेतले. मग 15% सरळ व्याज किती दिलेलं आहे तुम्हाला 1350, 1350. बरोबर आहे मित्रांनो. मग या ठिकाणी तिरपा गुणाकार 100 गुणिला 1350 बरोबर 15 गुणिला x. हा 15 इकडे कशात जातील भागाकारात. 15 1 15, 15 135. हा शून्य याच्यावर 90 गुणिला 100 म्हणजेच 90 वर 100 वरचे 2 शून्य. किती हजार आले मित्रांनो 9. अशाही पद्धतीने तुम्ही काढू शकता, परंतु लक्षात ठेवायचं आहे शॉर्ट पद्धत जेव्हा जेव्हा आपण उपयोगात आणू तेव्हा तेव्हा आपल्याला शेकडेवारीमध्ये मुद्दल 100% आहे, सरळ व्याज हे 100% मुदत आणि दर यांच्या प्रमाणात असते, हे लक्षात असायला पाहिजे. आणि त्यानंतर या दोघांचं मिळून देखील रास असते. काही फिरके प्रश्न तुम्हाला पुढे मी सांगणार आहेत, जे प्रश्न तुम्हाला याच्यावर सोप्या आणि सरळ भाषेत सांगता येईल आणि तुम्हाला देखील ते समजतील. बरोबर आहे. यानंतर सरळ व्याज आपण काढले, मुदत आपण काढले, दर आपण काढले आणि मुद्दल देखील आपण काढून घेतलंय. पहा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक स्वरूपाचे प्रश्न आपण बघितले, परंतु बेसिकच्या पलीकडे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत आपण रासचा प्रश्न बघितला नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं 5 पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. कोणकोणत्या पद्धतीचे विचारले जाणार आहेत. एक सरळ व्याज जे तुम्ही काढू शकता आता. बरोबर आहे. सरळ व्याज बरोबर मुदत गुणिला दर, दर हे 100 पैकी यांच्या प्रमाणावर सरळ व्याज असतो. मुदतही काढू शकतो आपण, दरही काढू शकतो आणि मुद्दल. बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतोय सरळ व्याज मुद्दलावर असते, मग मुद्दल आणि सरळ व्याज मिळून काय होते रास होते. काय होते रास. म्हणून कधी कधी रासवर प्रश्न विचारला जाते. मुद्दल अधिक सरळ व्याज अधिक सरळ व्याज. जर तुम्हाला रास मुद्दल आणि सरळ व्याज या तिन्ही जर दिले असतील तर तुम्हाला या 3 मुद्द्यापैकी 2 मुद्दे जर दिले असेल तर एक मुद्दा काढता येईल. जसं रास दिलं असेल तुम्हाला 6500 आणि मुद्दल दिली असेल तुम्हाला 6000 रुपये, तर मला माहित आहे सरळ व्याज तुमचे किती राहणार. हे 6000 इकडून काढून घेणार तुम्ही. बरोबर आहे. म्हणजेच तुमचे सरळ व्याज किती राहणार. सरळ व्याज राहील 500 रुपये. किती सोपं आहे. बरोबर आहे. किंवा सरळ व्याज जर तुम्हाला दिलं या ठिकाणी सरळ व्याज दिले 1000 रुपये आणि याच ठिकाणी तुम्हाला मुद्दल विचारलं तर 1000 इकडे मायनस होतील, म्हणजेच तुम्हाला 1000 मायनस केल्यानंतर 5500 हे काय होईल मुद्दल होईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सोपे प्रश्न, परंतु एवढे सोपे प्रश्न आयोग विचारत नाही मित्रांनो, कारण आयोगाने प्रश्न कसा दिलेला बघा. कारण प्रश्न पहा आता. पहा प्रश्न काय म्हणतो. एका रकमेची 5% दराने 4 वर्षाची रास 4800 रुपये होते, तर ती रक्कम कोणती. म्हणजेच प्रश्न काय म्हणतो. एका रकमेची 5% दराने 4 वर्षाची रास 4800 रुपये होते, तर ती रक्कम कोणती. म्हणजे या प्रश्नामध्ये सरळ व्याजामध्ये तुम्ही या स्वरूपात जरी मांडणी केली तरी तुम्हाला तो प्रश्नाची उत्तर येणार नाहीत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने देखील येणार नाहीत. म्हणून मी जे तुम्हाला पहिलेपासून सांगत आलेलो त्या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न 100% सोडवता येईल. म्हणजे कसं पहा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मुद्दल किती टक्के असते 100%. बरोबर आहे. मुद्दल रक्कम किती टक्के असते 100%. मी तुम्हाला सांगितलं सरळ व्याज किती टक्के असते. सरळ व्याज हे मुदत आणि दर यांच्या प्रमाणे, मुदत म्हणजे वर्ष यांच्या प्रमाणात असते. बरोबर आहे मित्रांनो. म्हणून ते देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. कसं मग मुदत किती सांगितली 4 वर्ष आणि दर किती सांगितलं 5, म्हणजे 5 चोक 20, 20% काय झालं सरळ व्याज. आणि या दोघांच्या एकत्रीकरणापासून तुम्हाला मिळते रास आणि हे रास तुमचं झालं 120%. म्हणून या पद्धतीमध्ये जर तुम्ही ह्या प्रश्नाला मांडणी केली तर 100% तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बघा कसं मिळते विद्यार्थी मित्रांनो. रास दिले 120%, 120% बरोबर किती दिलेले आहे या प्रश्नामध्ये 4800 रुपये. बरोबर आहे. आता तुम्हाला मुद्दल काढायची, म्हणजे मुद्दल किती या पद्धतीने तुम्हाला गुणाकार करावा लागेल. सरळ व्याज काढायची असती तर 20% बरोबर किती, मग या ठिकाणी गुणाकार करा. परंतु मुद्दल दिली म्हणून आपण मुद्दल काढूया. पहा 100 गुणिला काय होणार मग 100 गुणिला 4800 बरोबर 120 गुणिला x ला 120 गुणाकारात असल्यामुळे या ठिकाणी कशात जातील भागाकारात पक्षांतराच्या नियमानुसार. मी सुरुवातपासून सांगत आलेलो आहोत. मग हा 0 कटेल 12 1 12, 12 चौक 48 आणि हा 0 याच्यावर, म्हणजे 40 गुणिला 100 म्हणजे 40 वर किती शून्य, हे 40 वर हे 2 शून्य. बरोबर आहे. म्हणजे किती झाले 4000. म्हणजे ती रक्कम कोणती आहे 4000.
बरोबर आहे. जर आता ती रक्कम मिळाली तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता 4800 जर रास असेल 4800 मधून मुद्दल रक्कम काढल्यावर उरलेले 800 सरळ व्याज, किंवा तुम्ही या पद्धतीने काढू शकता 120% बरोबर 4800 रास, तर 20% बरोबर किती म्हणजे सरळ व्याज, तेही 800 येणार. म्हणजे या वेगवेगळ्या पद्धतीचे जरी काय तुम्हाला फिरून प्रश्न विचारले गेलेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून 2 प्रकारचे प्रश्न तुम्हाला मी सांगतो. याच्या अगोदर तुम्हाला मी बेसिक सांगितलं, परंतु बेसिक प्रश्नामध्ये देखील डबल क्वेश्चन बनतो. तो क्वेश्चन कसा बनतो हे देखील तुम्ही लक्षात घ्या, कारण तुम्हाला सर्व प्रश्न आले पाहिजेत. प्रश्न कसा निर्माण झाला. मग ह्या प्रश्न बघा, डबल म्हणजे 2 अर्थाने बनलेला प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो बघा. प्रश्न म्हणतो दसादसे 10% दराने 2000 रुपयाचे जेवढ्या वर्षाची सरळ व्याज 800 रुपये होते तेवढ्याच वर्षात 7000 रुपयाचे कोणत्या दराने सरळ व्याज 1400 रुपये होतील. बरोबर आहे. म्हणजेच प्रश्नामध्ये डबल मिनिंग क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये काय झालं, जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रश्न दिले होते 1 लाईन क्वेश्चन होते आणि एकदाच प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळत होतं, परंतु या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, या प्रश्नामध्ये डबल अर्थाने विचारलेला प्रश्न आहे, किंवा ते पहिले काढा. काय म्हणतो बघा, तर पहिले आपण प्रश्न सोडवण्याच्याकडे वळूया. काय म्हणतोय, दसादसे किती टक्के दराने आहेत 10%, म्हणून आपण या ठिकाणी 10% घेऊ. दर कितीवर 100 वर 10%, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणते प्रश्नामध्ये 2000 रुपयाचे म्हणजे मुद्दल किती हजार रुपये आहे आपल्याकडे 2000 रुपये, बरोबर आहे. आणि किती वर्षात म्हणजे आता मुदत काढायची आहे आणि किती होते सरळ व्याज 800 रुपये. म्हणजे आपण पहिले काय काढून घेऊ, मुदत काढून घेऊ, वर्ष काढून घेऊ, बरोबर आहे. मुदत आणि वर्ष एकच शब्द आहेत, त्यामुळे मग हे काढायचं असल्यामुळे हे 100 इकडे कशात जातील गुणाकारात, आणि 10 गुणिला 2000 भागाकारात. पक्षांतराच्या नियमानुसार यांना पाठवलं, बरोबर आहे. आता हे 2 शून्य 2 शून्य कटतील, हा शून्य कटेल, हा शून्य कटेल, बेक बे बेचोक 8. म्हणजेच तुम्हाला मुदत किती आलं विद्यार्थी मित्रांनो 4 वर्ष. मुदत किती आलं 4 वर्ष आलंय. म्हणून एक लक्षात ठेवा, मुदत 4 वर्ष आला, पण प्रश्न संपला का नाही. पुढे प्रश्न काय म्हणतो पुढे प्रश्न असा म्हणतो तेवढ्याच वर्षात, म्हणजे किती वर्षात 4 वर्षात, तेवढ्याच वर्षात 7000 रुपयाचे कोणत्या दराने सरळ व्याज 1400 रुपये होईल. म्हणून सरळ व्याज किती होणार 1400, बरोबर आहे. दर काढायचा आहे म्हणून x भागिला 100, वर्ष किती घ्यावं लागेल 4, आणि रक्कम सांगितलेली आहे मुद्दल 7000, बरोबर आहे. म्हणून हे x ची किंमत काढत असल्यामुळे 100 इकडे कशात जातील गुणाकारात, आणि 4 गुणिला 7000 कशात येतील भागाकारात, बरोबर आहे. मग हे 2 शून्य कटेल, हा शून्य आणि हा शून्य देखील कटेल. मग 7 1 7 आहे, 7 दुने 14, बेक बे बे दुने 4, पुन्हा बेक बे बे पंच 10. म्हणजेच 5% काय राहणार दर असल्यामुळे 5%. विद्यार्थी मित्रांनो, अशा फिरवी स्वरूपाचे जे काही प्रश्न असतात ते देखील तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडवता आली पाहिजेत. म्हणून हे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असं उत्तर काढावं लागेल. मग हे शॉर्ट पद्धतीमध्ये देखील काढू शकतो, परंतु शॉर्ट पद्धतीत काढत असताना प्रथमतः तुम्हाला काय मिळेल मुदत, जसं आपण बघत आहे तसंच काढायचं. एक्सच्या स्वरूपामध्ये मुदत 100% घेणे आहे आणि सरळ व्याज हे मुदत आणि दर यांच्या प्रमाणात घेणे आहे. तर पुढील देखील प्रश्न तुम्हाला कधी कधी फिरून एखादा विचारला जातो. तो प्रश्न असा असतो, प्रश्न काय म्हणतो त्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तो प्रश्न तुम्हाला समजलं पाहिजे, बरोबर आहे. कारण प्रश्न आतापर्यंत आपण जे बघितलं हे मुदत सगळी वर्षामध्ये बघितली आपण, बरोबर आहे. पण कधी कधी महिन्यामध्ये देखील मुदत असते, म्हणून तुम्ही घाबरायचं नाही. लक्षात ठेवायचं आहे की त्या प्रश्नाला देखील आपण सोडवू शकतो, बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, दसादसे 10% दराने 4500 रुपयाचे 4 महिन्याची सरळ व्याज किती. अगदी सोपा प्रश्न आहे. काय म्हटलं जाते, दसादसे 10% दराने 4500 रुपयाचे 4 महिन्याची सरळ व्याज किती, बरोबर आहे. या ठिकाणी वर्ष शब्द प्रयोग केलेला नाही आहे, म्हणून सरळ व्याज काढायचं आहे. म्हणून सरळ व्याज बरोबर मुदत किती दिलेली आहे 4 महिने. आता हे जे 4 महिने आहेत, महिन्याचं दिल्यामुळे याला छेदात किती करावं लागेल 12. का, कारण 12 महिन्यापैकी 4 महिने. लक्ष असू द्या विद्यार्थी मित्रांनो, का तर महिन्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला 100%
12 पैकीच लिहावं लागेल. 15 महिने असो 18 महिने असो जे काही असेल ते अंशात लिहावं लागेल आणि छेदात काय लिहावं लागेल 12. म्हणजे त्यांचं स्वरूप तुम्हाला कशात होईल वर्षामध्ये त्याचं रूपांतर होईल. वर्षात गुणिला वर्षात वर्षाने. हा मग पुन्हा लक्षात घ्या दर किती दिलेला आहे. दर दिलेला आहे तुम्हाला 10% म्हणून 10 किती पैकी 100 पैकी आणि मुद्दल रक्कम दिलेली आहे तुम्हाला 4500. बरोबर आहे मान्य. हे 2 शून्य हे 2 शून्य कटेल. आता सरळ इकडे पक्षांतराची गरज नाहीये. 4 1 4 4 3 12. या 3 ने इकडे भाग जातो 3 1 3 3 1 3 4 वर काट मारली शिल्लक राहिले 1 एकावर बसले 5 15 आणि 3 5 15 म्हणजे कितीचा भाग गेला 15चा. म्हणजे 15 गुणिला किती 10 म्हणजेच 150 रुपये. बघा 4 महिन्याची देखील सरळ व्याज किती होते 150 रुपये. या पद्धतीने देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. परंतु आता मला काय सांगायचं हे बेसिक कन्सेप्टवरचे प्रश्न झाले तुमचे जे काही तुम्हाला आपण 5 मुद्दे सांगत होतो. सरळ व्याज, दर, मुदत, मुदल आणि रास. परंतु अजून रासावर विभिन्न प्रकारचा देखील प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. कारण रास दिलेली असते आणि मुद्दल देखील विचारला जाते. या अगोदर आपण रासचा प्रश्न बघितला होता. हा प्रश्न महिन्याचा विचारला. याच्या अगोदर रासचा सांगितला होता. तर त्या प्रश्नावर डबल एक प्रश्न तुम्हाला विचारू शकते. जसं पहा प्रश्न काय म्हणतो. प्रश्न म्हणतो एका रकमेची 5 वर्षाची रास 10,500 रुपये आहे व 2 वर्षाची रास 8,400 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती. बघा दोन्ही व्यवहार झालेला त्या व्यवहारामध्ये 5 वर्षाची रास 10,500 आणि 2 वर्षाची रास 5 वर्षाची रास 10,500 आणि 2 वर्षाची रास 8,400 दिली आहेत मित्रांनो. यामध्ये काय विचारलं मुद्दल. म्हणून अशा प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं आहे 2 वर्षाने जे काही रास आहे यामध्ये देखील मुद्दल आणि सरळ व्याज आहे आणि 5 वर्षामध्ये जे रास आहे यामध्ये देखील मुद्दल आणि सरळ व्याज आहे. परंतु मुद्दल कॉन्स्टंट असते दरवर्षी समान असते आणि सरळ व्याज देखील समान असते. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही वजाबाकी केलात तर 5 मधून 2 गेले 3 राहिले. 3 वर्षाची 10,500 मधून 0तून 0 0तून 0 5 मधून 4 गेले 1 आणि इथून इथे 10 मधून 8 गेले 2. म्हणजे 3 वर्षाची 2100 रुपये सरळ व्याज आहे. मुद्दल काय झालेली आहे लॅप झालेली आहे. लक्षात येते का. किंवा जर समजत नसेल तर पहा मी इथे तुम्हाला काय सांगतोय. पहा जर माझी 3 वर्षाची रास 4,500 आहे. किती आहे 4,500. मग 4थ्या वर्षी मला रास होईल 5,000. किती हजार 5,000. म्हणजे एका वर्षात माझे किती रुपये वाढले 500. आता हे 5व्या वर्षी किती होणार 5,500. म्हणजे दरवेळेस मी फक्त काय वाढवत गेलेलो आहो काय वाढवत गेलो फक्त सरळ व्याज. म्हणून लक्षात ठेवायचंय यामध्ये वजाबाकी केल्यानंतर मुद्दल लॅप्स होते आणि वाढलेली जी आहे ती काय भेटते सरळ व्याज. म्हणून बघा 2 वर्षानंतर 5 वर्ष वाढत गेलात यामध्ये काय होती फक्त सरळ व्याज. 3 वर्षाची सरळ व्याज किती 2,100. तर 3 वर्षाचे मग आपण 2 वर्षाची काढू शकतो 5 वर्षाची काढू शकतो. मग लहान 2 आहेत म्हणून 2 वर्षाची किती म्हणून 2 वर्षाची सरळ व्याज किती काढू शकतो आपण. 2 वर्षाची सरळ व्याज किती आहेत 3 गुणिला x बरोबर 2 गुणिला 2,100. हे 3 कशात जातील भागाकारात 3 1 3 3 7 21 2 7 14 2 0. म्हणजेच 2 वर्षाची सरळ व्याज किती 1400 रुपये. मग 2 वर्षाची सरळ व्याज जर 1400 असेल तर या रासमधून हे 1400 वजा करा. मिळणारी रक्कम तुम्हाला काय मिळेल 7,000. मग 7,000 हे काय झालं तुमचं मुद्दल. 7,000 काय झालं मुद्दल. बरोबर आहे. आणि याच्याही पलीकडे अशाच प्रश्नामध्ये एका रकमेची 5 वर्षाची रास 10,500 आहे आणि 2 वर्षाची 8,400 आहे. तर दर काढा देखील विचारू शकतात. म्हणून दर देखील आपण काढू शकतो पण त्यासाठी आपल्याला प्रथमतः मुद्दल काढावी लागेल आणि मुद्दल काढल्यानंतर आपण दर सरळ पद्धतीने काढू शकतो. सरळ व्याज बरोबर कदम. आता मी शॉर्ट पद्धतीने लिहितो. क म्हणजे काळ, द म्हणजे दर आणि म म्हणजे मुद्दल. सरळ व्याज किती दिलंय 1400 घ्या मग 2 वर्ष घ्यावं लागेल. 2100 घ्या 3 वर्ष घ्यावे लागेल. बरोबर आहे की नाही. मग इथे सरळ व्याज घेतला आपण 1400, काळ घेतला 2 वर्ष, दर काढायचा आहे 100 पैकी आणि मुद्दल रक्कम घेतली आपण 7,000 जे इथे काढली आपण. बरोबर आहे. मग या ठिकाणी हे 100 कशात जातील गुणाकारात आणि 2 गुणिला 7,000 भागाकारात. बरोबर आहे. या ठिकाणी मग x ची किंमत काढा. हे 2 शून्य हे 2 शून्य कटेल. हा शून्य देखील कटला. बे 1 बे 5 10.
7 1 7 7 दोन्ही 14 5 दोन्ही 10 म्हणजेच तुमचं दर किती येईल 10%. म्हणजे ॲडव्हान्स प्रश्नामध्ये अशा स्वरूपाचे देखील प्रश्न विचारले जातात की जे प्रश्न तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे काय विचारतील हे सांगता येत नाही. आयोग फार सोपा आहे. आजकालची प्रश्नाची जी काही पातळी आहे ही वारंवार वाढत आहे आणि कमी वेळेमध्ये आपलं झालं पाहिजे त्यासाठी आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ मध्यंतरी तुम्ही थांबून पहा, कारण प्रत्येक पद्धतीचे प्रश्न तुमच्या लक्षात आले पाहिजे. यानंतर खूप सोपे आहेत आणि खूप चांगले आहेत. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा विद्यार्थी मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा पुढचा प्रश्न म्हणते एका रकमेची सरळ व्याज हे त्या रकमेची 9/16 पट आहे. एका रकमेची सरळ व्याज हे त्या रकमेची 9/16 पट आहे. तर जर मुदत आणि दर समान असेल तर दर काढा किंवा मुदत काढा, दोन्ही काढू शकतो मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी पहा, आपण बघतच आलेलो आहोत. सरळ व्याज बरोबर काय सांगितलं आपण, मुदत गुणिला दर 100 पैकी असतोय आणि गुणिला मुद्दल, बरोबर आहे. हे काढत आहेत. आता यामध्ये मुदत आणि दर कसे सांगतायत, समान म्हणजे काय, सारखे आहेत. ज्यावेळेस मुदत आणि दर समान दिले जाते त्यावेळेसचा हा प्रश्न प्रणाली आहे. पहा मग सरळ व्याज आणि मुद्दल दिले जाईल तुम्हाला आणि याची कशात दिलेल्या आहेत, पटीत. काय म्हणतो प्रश्न, पुन्हा एकदा प्रश्न बघून घ्या. एका रकमेची सरळ व्याज हे त्या रकमेच्या मुद्दलाच्या 9/16 पट आहे. म्हणजे सरळ व्याज किती पट आहे, 9 पट आणि मुद्दल किती पट आहे, 16 पट, बरोबर आहे. ज्याचं नाव पहिले ते अंशात असते 9/16 पट आणि ज्याचं नाव नंतर ते छेदात असते, बरोबर आहे. मग सरळ व्याज आणि मुद्दल आणि मुदत कशी आहेत, समान आहेत. म्हणजे यांना आपण x मानूया. काय मानूया, x म्हणजे x चा गुणाकार x चा वर्ग. हे 100 इकडे कशात जातील, गुणाकारात. 16 कशाला जातील, भागाकारात. म्हणजे 9 गुणिला 100 भागिला 16. पक्षांतराचा अजून एक नियम आहे, x चा वर्ग असल्यामुळे इकडे वर्गाचं पक्षांतर वर्गमूळ, म्हणून आपण डायरेक्ट काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. वर्गमुळात अपूर्णांक घ्या गुणिला 100 करा, बरोबर आहे. मग पहा 9चं वर्गमूळ 3 गुणिला 10, 100चं वर्गमूळ 10 भागिला 16चं वर्गमूळ 4, वर्गमूळ निघालं. मग 2 1 2 2 2 4 2 5 10 3 5 15 15 भागिला 2 बरोबर x. 2 1 2 2 7 14 राहिले 1, इथे दशांश वाढवा, इथे 0, 2 5 10 म्हणजे 7.5% दर विचारला असेल तर तुम्हाला 7.5% सांगावं लागेल आणि वर्ष विचारलं असेल तर 7.5 म्हणजे 7.5 वर्ष सांगावं लागेल किंवा मग 7 वर्ष 6 महिने, 7 वर्ष 6 महिने, 7.5 वर्ष. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. यापुढे अजून कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात पहा. पुढचा प्रश्न काय म्हणतो, पुढचा प्रश्न पहा. काय म्हणते प्रश्न बघू. एका रकमेची कोणत्या दराने 15 वर्षात दाम चौपट होईल. किती पट होईल, चौपट. म्हणजेच ती दाम किती, चौपट म्हणजे किती, 400. यामधील मुद्दल तुम्हाला 100 काय करावं लागेल, काढून घ्यावं लागेल. म्हणजे राहिलेलं 300% काय, सरळ व्याज. आणि सरळ व्याज तुम्हाला माहित आहे हे सरळ व्याज वर्ष आणि दराच्या पटीत आहे. वर्ष तुम्हाला दिलेत किती, 15. म्हणजे 15 इकडे कशा जातील, भागाकारात. 15 1 15 15 2 30 म्हणजेच किती टक्के, 20% दर. प्रश्न काय म्हणतो, एका रकमेची कोणत्या दराने 15 वर्षात दाम चौपट होईल, तर कोणत्या दराने, 20% दराने, बरोबर आहे. या पद्धतीचे प्रश्न, विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणून कितीही वेळ प्रश्न विचारले गेलेत तर लक्षात ठेवायचं, पट जेवढी पट असेल तेवढे इथे लिहायचं. त्यामधले 100 वजा करायचे. राहिलेलं सरळ व्याज आहे आणि सरळ व्याज हे वर्ष आणि दरच्या प्रमाणात असते. म्हणून वर्ष दिले असेल तर तुम्हाला दर काढता येते, दर दिला असेल तर वर्ष काढता येते. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. काय म्हणते पुढचा प्रश्न, एका रकमेची 15% दराने किती वर्षात दाम 5.5 पट होईल. एका रकमेची 15% दराने, म्हणजे दर किती दिलाय, 15% दर दिलेला आहे. किती वर्षात, म्हणजे वर्ष x आहे आणि 5.5 पट. 5.5 म्हणजे 550 मायनस किती करू मी, 100. म्हणजे सरळ व्याज तुम्हाला किती आहे, 450. मग हे 15 इकडे कशात जातील,
भागाकारात, बरोबर आहे. 15 1 15 15 3 45 हे 0 म्हणजेच किती वर्षात? 30 वर्षात. किती वर्षात? 30. अगदी सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये थोडंसं अजून यामध्ये ह्याच प्रश्नामध्ये कधी कधी काय असते, ॲडव्हान्स प्रश्न जर तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला तर तुम्ही घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. पहा प्रश्न काय म्हणतो. प्रश्न असा म्हणतो पुढचा, एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते. एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते तर किती वर्षात 4 पट होईल? बरोबर आहे. या ठिकाणी दर दिलेला नाही आहे, वर्षात दिलेला आहे आणि वर्षात विचारलेले आहेत, म्हणून तुम्ही घाबरायचं नाही. परत काय म्हटलेलं पहा, एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते. दुप्पट म्हणजे 100, 200, 200 मधून 100 काढले, सरळ व्याज किती? 100. वर्ष किती दिलेले आहेत? 10. म्हणजे तुम्हाला इथे दर लगेच मिळेल. हे 10 इकडे भागाकारात गेलेत म्हणजेच 10% काय तुमचे दर आहेत. कोणत्या दराने एक रक्कम, कोणत्या दराने एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते? 10% दराने. मग 4 पट किती वर्षात होईल? मग आपल्याला दर लक्षात आलंय किती किती वर्षात होईल. मग दर आपल्याकडे 100. मग आपण 4 पट म्हणजे सरळ व्याज किती घेऊ आता? 300. बरोबर आहे. आणि वर्ष आपल्याला काढायचं आहे किती वर्षात? किती वर्षात वर्ष काढायचं आहे आणि दर आपल्याला माहित आहे किती? 10. म्हणजे या 10 इकडे भागा, हे 0 0 कटले म्हणजे किती वर्ष लागेल? पुन्हा आपलं उत्तर 30 आला म्हणजे 30. एकदम सोपे आणि सरळ प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. असे प्रश्न तुम्ही व्यवस्थित आरामात करत चला. पाहता पाहता प्रश्न संपत येईल. प्रकरणाच्या खूप जवळ आलेलो आहोत. अजून व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा जेणेकरून अशाच पद्धतीचे सगळे प्रश्न तुम्हाला सरळ भाषेत आणि सोप्या भाषेत येतील विद्यार्थी मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न काय म्हणतो. आता हा होता पट्टीवरचा प्रश्न होता. आपण दर आणि मुदत समान असेल तो देखील प्रश्न काढलाय. पट्टीवरचा देखील प्रश्न आपण काढतोय. बेसिक कन्सेप्ट देखील आपण बघितले. यानंतरचा प्रश्न पहा काय म्हणतो. आता ॲडव्हान्स स्वरूपाचे प्रश्न मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की जे ॲडव्हान्स प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला थोडंसं समजण्याची गरज आहे जेणेकरून ते देखील प्रश्न आपल्याला सरळ आणि सोप्या भाषेत येतंय. मग पहा ॲडव्हान्स प्रश्न काय म्हणतो. हा बघा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न म्हणतो जर व्याजाचा दर 12% ऐवजी, जर व्याजाचा दर 12% ऐवजी 15% ठेवला, 12% ऐवजी 15% ठेवला तर 5 वर्षाचे व्याज 6000 रुपये जास्त मिळते. तर मूळ रक्कम किती? मूळ रक्कम म्हणजेच रक्कम किंवा मुद्दल. बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नामध्ये काय सांगितलं मित्रांनो, 12% ठेवायचे होते पण यायच्या ऐवजी आता 12च्या ऐवजी किती ठेवण्यात आले? 15. जर 12 पेक्षा जास्त ठेवले तर 100% सरळ व्याज काय मिळेल? जास्त मिळेल. 12 पेक्षा जर कमी ठेवले तर सरळ व्याज काय मिळेल? कमी मिळेल. म्हणून इथे 3% जास्त आहे. बरोबर आहे. म्हणून इथे तुम्हाला 3% सरळ व्याज लक्षात ठेवावं लागेल. दर किती? 3%चा, जो काही जास्त आहे तो. बरोबर आहे. म्हणून 3% दर आणि वर्ष किती सांगितलेलं आहे? 5 वर्ष. म्हणून हे दर गुणिला वर्ष हे आपलं नेहमी सरळ व्याज म्हणजे 5 वर्ष. म्हणजेच 15% काय झालं तुमचं? सरळ व्याज. 15% काय झालं? सरळ व्याज. लक्षात येते का? सरळ व्याज 15% आहे. हे सरळ व्याज आहे. सरळ व्याज किती टक्के आहे? 15%. आणि तुम्हाला माहित आहे मूळ रक्कम किती? 100%. मग सरळ व्याज जे आहेत 15% जास्तीचं ते किती आहेत? 6000. मग 100% बरोबर किती? असा 100 गुणिला 6000 बरोबर 15 गुणिला x. 15 भागाकारात 15 1 15 15 चौक 60. हे 2 शून्य, 400 वर 2 शून्य. बरोबर आहे. 400 वर किती शून्य? 2 शून्य. म्हणजेच मुद्दल रक्कम किती आहे? मुद्दल रक्कम आहे 40,000. किती आहे? 40. म्हणजे किती ॲडव्हान्स प्रश्न जरी तुम्हाला विचारले जातील तर सरळ आणि सोप्या भाषेत तुम्ही समजून घ्या. कारण या आणि हे शॉर्ट पद्धतीने जरी काढलं तुम्ही सरळ पद्धतीने देखील काढू शकता. आपण बघा सरळ व्याज बरोबर कदम भागीला 100 आपण सरळ पद्धतीने जर काढतो म्हटलं तर पहा सरळ व्याज किती दिलेले आहे तुम्हाला? 6000. किती दिलेले? 6000. काळ किती दिलेला आहे? 5 वर्षाचा. दर तुमचा 3. जास्त असतो कमी असतो घेण देण नाही. 3% लक्षात ठेवायचं दोघातला फरक घेऊन. आणि मुद्दल रक्कम तुम्हाला काढायची आहे. भागाकार 100. 100 इकडे कशात गेलेत? गुणाकारात. आणि 5 गुणिला 3 5 त्रिक 15 15 1 15 15 चौक 60. परत ते 4 1 4 4 वर 4 शून्य. 4 वर 4 शून्य म्हणजे किती हजार? 40,000. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण ॲडव्हान्स प्रश्न खूप सोपे आणि साधे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. फक्त आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. एकदम उत्तेजितपणाने साधारण माइंड फोकस ठेवायचं. प्रश्न वाचायचा. प्रश्नाचं विचारणं काय ते समजून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला तो प्रश्न येणार आहे. याच्यानंतरचा प्रश्न बघा. शेवटचे 2 प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो आणि इथे तुमचं प्रकरण संपलं असं मी जाहीर करतो.
कारण प्रकरणामध्ये जवळपास मी सगळ्या पद्धतीचे प्रश्न घेत आहे. तरी पाहूया. प्रश्न काय म्हणतो. प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. पूर्ण व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय म्हणतो. ए व बी ने एका बँकेतून प्रत्येकी 30,000 रुपये समान दराने उधार घेतले. ए आणि बी एका बँकेतून 30,000 रुपये समान दराने उधार घेतले, म्हणजे दोघांनी 30,000 रुपये त्या बँकेतून घेतलेले आहे. प्रश्न समजत चला. समान दराने उधार घेतले तेव्हा येणे 4 वर्षानंतर 36,000 रुपये त्या बँकेला परत केलेत. किती? 36,000 रुपये परत केलेत असेल तर बीला 5 वर्षात त्या बँकेला किती व्याज द्यावे लागेल. म्हणजेच दर तुमच्या लक्षात आलं तर 100% तुम्हाला लक्षात येईल की बीला देखील 5 वर्षानंतर किती द्यायचं आहे. म्हणून 30,000 रुपये आपण सहज काढू शकतो. सरळ व्याज बरोबर कदम भागीला 100. आता काय काळ लक्षात ठेव बेटा, काय ते सगळं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. 5 सरळ व्याज किती दिले तुम्हाला. आता मुद्दल इकडे जर तुमची 30,000 आहे, बरोबर आहे, तर याचा विचार करत आहे आपण. याचं दर पाहू आणि तेच बी वर करू. 30,000 सांगितलंय म्हणजे सरळ व्याज किती आहे तुमचं 6,000. कारण रास सरळ व्याज मुद्दल अधिक सरळ व्याज इज इक्वल टू रास. रास दिलेले आपल्याला 36,000 प्रश्नामध्ये, म्हणून आपण 30,000 आणि असं घेऊ शकतो. दर काढायचा आहे म्हणून दर 100 पैकी आणि मुदत आहे याला 4 वर्षाची. किती वर्षाची? 4. म्हणून या पद्धतीने 100 वरी गुणाकारात जातील. 4 गुणिला 30,000 भागाकारात जातील. बरोबर आहे, म्हणजे तुमचं दर निघेल. हे 3 शून्य हे 3 शून्य कटेल. हा शून्य कटेल. 3 1 3 3 2 6 बे 1 बे 2 4 बे 1 बे 5 10. म्हणजेच त्याचा दर आहे 5% दर. दर किती आहे 5. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो. हो, किती टक्के दर आहे 5% दर आहे. म्हणजे या ठिकाणी 5% दर आहे. मग बीला देखील दर काय द्यावा लागेल. समान दराने घेतलं होतं 5% द्यावं लागेल. मग बी देखील 5% दराने देईल. मग पहिले बीचं काय काढून घेऊ आपण. सरळ बीचं आपण काढून घेऊया. सरळ व्याज बरोबर 5% दर 30,000 रुपये मुद्दल. हे 100 पैकी 5 30,000 मुद्दल आणि मुदत किती वर्षाची 5. बरोबर आहे. हे 2 शून्य कटले. 3 5 15 15 5 75 75 किती 0 2. म्हणजे सरळ व्याज किती येते 7,500. 7,500 अधिक मुद्दल रक्कम 30,000. म्हणजे टोटल त्याला रास किती द्यावा लागेल 37,500. बरोबर आहे. यासही करू शकता. शॉर्ट पद्धतीने काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो. काय सांगितलं 100% काय असते 30,000. बरोबर आहे. त्यानंतर 4 गुणिला दर. बरोबर आहे. किती 6,000. कारण 36,000 काय त्याची रास आहे, म्हणून या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता. 100 गुणिला 6,000 बरोबर 4 गुणिला दर गुणिला 30,000. 4 गुणिला 30,000 याला कशात जातील भागाकाराला. हे 3 शून्य कटले. हा 1 शून्य कटेल. 3 1 3 3 2 6 4 1 4 सॉरी बे 1 बे 2 4 बे 1 बे 5 10. म्हणजेच किती आला तुमचं 5% दर. तोच 5%चा दर अवलंब करा आणि 100% तुमचे 30,000 आहे. किती हजार आहे 30,000 आहे. तर 5% 5 वर्षात 5 5 25 25% आणि 30% 125% रास पाहिजे. म्हणून रास बरोबर किती. म्हणून असं 100 गुणिला x बरोबर 125 गुणिला 30,000 भागाकारात किती 100. 2 शून्य कटतील. 25 त्रिक 375 त्याच्यावर 2 शून्य. म्हणजेच तुम्हाला 37,500 द्यावे लागेल. अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने शॉर्ट पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता. परंतु शॉर्ट पद्धतीने देखील काही प्रश्नांची जे काही गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकीची प्रक्रिया आहे ही खूप लेंथी होते, मोठी होते. म्हणून सरळ पद्धतीने तुम्ही सरळ आणि सोप्या भाषेमध्ये बेसिक कन्सेप्टनुसार प्रश्न सोडवण्याची स्वतःला एक सवय लावा, जेणेकरून कुठलाही प्रश्न घाई गडबडीने तुमचा सुटणार नाही किंवा चुकणार नाही. म्हणून यापुढील आणि लास्ट प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय म्हणतो. ॲडव्हान्स प्रश्नामध्ये जसं आपण हे काढलं तसंच आता प्रश्न काय म्हणतो येने व बीने एका बँकेतून समान रक्कम उधार घेतली. येने 3% दराने 4 वर्षासाठी व बीने 5% दराने 5 वर्षासाठी उधार घेतली. तेव्हा त्यांनी दिलेल्या सरळ व्याजातील फरक 520 रुपये आहे. तर त्यांनी
कोणती रक्कम उधार घेतली होती. बरोबर आहे. म्हणजे त्याने उधार घेतलेली रक्कम. सरळ व्याज किती दिली विद्यार्थी मित्रांनो? 520. बरोबर आहे. किती आहेत? 520. सरळ व्याज जर 520 आहे, मुदत दर आणि मुद्दल यांच्या प्रमाणामध्ये, तर एचा आणि बीचा दोघांचा व्यवहार आहे म्हणून 3% दराने 4 वर्षासाठी 3 चोक 12 x वजा हे याचं झालं आणि 5 5 25 x हे कशात झालं? बीचं झालं. भागाकारात किती? 100. आता हे जे x ची प्रणाली आहे हे याचा व्यवहार पहा. 3% दराने 4 वर्षासाठी मुद्दल रक्कम x स्वरूप म्हणजे 3 गुणिला 4 3 चौक 12 गुणिला x म्हणजे 12x या पद्धतीने आहेत मित्रांनो. आणि या ठिकाणी देखील बीचा जो व्यवहार आहे, बीचा व्यवहार काय म्हणतो? 5% दराने 5 वर्षात आणि तीच रक्कम 5 5 25 25 गुणिला x म्हणजे 25x. आणि या दोघातील फरक इकडे सरळ व्याज दिलं म्हणून ते वजाबाकी लिहिलं. जर इकडे तुम्हाला एकूण सरळ व्याज दिली असते तर मी या ठिकाणी काय लिहिलं असतं? बेरीज लिहिलं असतं. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन बँक किंवा दोन व्यक्ती एकमेकांच्या व्यवहाराचा विचार करत असतील तेव्हा अशा पद्धतीची फरकाची जर प्रणाली असेल वजाबाकी आणि एकत्रित प्रणाली असेल तर बेरीज तुम्हाला द्यावी लागेल. म्हणून यांतील फरक आलं 13x. आता वजाबाकीतून वजा नियमानुसार जर तुम्ही विचार केला 12x मधून 25 वजा 25x तर वजा 13x येतो. परंतु या ठिकाणी मांडणीमध्ये मागे पुढे आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं या प्रश्नामध्ये वजाबाकीच्या चिन्हाला तेवढा अर्थ नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आहे खूप अर्थ पण इथे नाही आहे म्हणून इकडे 13x भागिले 100 इकडे 520. मग हे 100 इकडे कशात जातील? गुणाकारात आणि 13 इकडे कशात जातील? भागाकारात. पक्षांतराच्या नियमानुसार मग x ची किंमत मग 13 13 13 चौक 52 म्हणजे 40 गुणिला 100 40 वर 2 शून्य म्हणजेच ती रक्कम किंवा त्यांनी घेतलेली जे काही मुद्दल आहे त्या दोघी ए आणि बी ने किती रक्कम घेतली होती? 4000 रुपये. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सरळ व्याज या प्रकरणावर मी सर्व पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जवळपास मी पूर्ण केलेले आहेत. आणि तुम्ही ह्या व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर प्रथमतः मी तुमचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद म्हणतो तुम्हाला, कारण की माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आणि मी तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भरतीसाठी शुभेच्छा देतो. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात, प्रत्येक प्रश्न तुम्हाला येतील याची खात्री आहे. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत जा आणि यापुढे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे या सरळ व्याज या प्रकरणावर जर अडचण असेल तर तुम्ही निश्चितच आमच्या माऊली अकॅडमीच्या जे खाली दिलेला जो नंबर आहे या नंबरवर फोन करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्सवर कमेंट करून देखील मला तुम्ही विचारू शकता, जेणेकरून या प्रकरणासंदर्भात तुम्हाला सर्व काही तुमच्या अडचणी पूर्ण होतील. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.